छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी एक 31 वर्षीय तरुणी होती. PhDचं शिक्षण घेत होती आणि आपलं शिक्षण घेत असताना छत्रपती संभाजीनगर मधल्याच एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होती. पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना फेसबुकच्या माध्यमातून त्या तरुणीची ओळख एका 35 वर्षीय तरुणासोबत झाली. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. जेव्हा त्या तरुणीनं त्या तरुणाला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की तो डिलेवरी बॉयचं काम करतो. लोकांचे जे काही पार्सल आहेत हे आहेत ते नेऊन आणून देण्याचं काम करतो. मग या तरुणीला वाटलं आपलं कधी काम पडेल, आपल्याला काही गरज पडेल तेव्हा तो आपला आणून देईल. म्हणून या दोघा जणांची चांगली ओळख झाली, ओळखीचं रूपांतर चांगल्या मैत्रीमध्ये झालं. मग यांचं बोलणं चालणं हे अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू झालं. मग एक दिवस तो तरुण आहे जो छत्रपती संभाजीनगर मधल्याच एका परिसरामध्ये राहतो. त्याने त्याची रूम रिकामी केली होती आणि रूम रिकामी करण्याच्या बहाण्यानं त्याला जे सामान आहे ते शिफ्टिंग करायचं होतं. म्हणून त्यानं त्या तरुणीची मदत घेतली आणि तिला सांगितलं की माझं घर शिफ्टिंग करतोय, सामान या ठिकाणाहून त्या ठिकाणी न्यायचं, तू काय कर माझी मदत करायला ये. आता त्या तरुणीला वाटलं मित्रच आहे म्हणून ही तरुणी त्याला मदत करायला गेली. काही सामान पॅकिंग केलं आणि काही न्यायचं बाकी होतं. पण मात्र पहिल्या दिवशी उशीर झाल्यामुळं ती तरुणी त्या ठिकाणाहून निघून गेली. मग दुसऱ्यांदा पुन्हा त्यानं सांगितलं की उर्वरित काही सामान बाकी आहे, ते सामान आता आपण आज करू, फायनलच कंप्लीट करू. असं म्हणल्यानंतर ती तरुणी पुन्हा त्याच्या मदतीला सामान पॅक करायला गेली आणि त्या ठिकाणी त्यांना बराच वेळ झाला. एवढा वेळ झाला की ते तरुणी आता घरी वापस जाऊ शकत नव्हती. म्हणून तो तरुण तिला म्हणला तू एक काम कर, तू याच ठिकाणी मुक्कामाला थांब आणि सकाळी झालं की निघून जा. पण मात्र जशी मध्यरात्र झाली तो तरुण त्या तरुणीच्या जवळ गेला आणि त्यानं त्या तरुणीसोबत 2 वेळा नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमधील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा म्हणजे पडेगाव परिसरामध्ये राहणारा एक 35 वर्षीय तरुण आहे. दीपक असं त्या तरुणाचं नाव आहे आणि तो तरुण या ठिकाणी राहत असताना त्याची ओळख एका 31 वर्षीय तरुणीसोबत फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं. आता हा जो तरुण आहे तो डिलिव्हरी बॉयचं काम करत होता, म्हणून त्या तरुणीला जे काही लागलं ते नेऊन देत होता. म्हणून ती तरुणी सुद्धा याच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलत होती. पण मात्र एक दिवस त्यानं त्याची जी रूम आहे घाटी परिसरामध्ये ती ठिकाणची रूम त्यानं बदलायचं ठरवलं आणि घरातलं सामान शिफ्टिंग करायचं सांगितलं. म्हणून त्या तरुणीला त्यानं 8 जुलै रोजी त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की सामान शिफ्टिंग करायचं. 8 जुलैला ती तरुणी गेली, घराचं सामान पॅकिंग वगैरे केलं, काही सामान शिफ्टिंग केलं, पण काही सामान बाकी होतं. मग पहिल्या दिवशी त्यानं काहीही केलं नाही, त्याचा चांगल्याच पद्धतीनं बोलला. पण मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा 12 जुलैची तारीख आली तेव्हा त्यानं पुन्हा त्या तरुणीला मदतीसाठी बोलवलं आणि घरातलं सामान पॅकिंग करायला सुरुवात केली. बघता बघता बराच उशीर झाला, संध्याकाळ झाली. म्हणून तो तरुण त्या तरुणीला म्हणला की तू काय कर, आता घरी जाऊ नको, याच ठिकाणी थांब आणि याच ठिकाणी मुक्काम कर, सकाळ झाली की घरी जा. असं सांगितल्यानंतर ती तरुणी त्याच ठिकाणी मुक्कामाला थांबली. कारण की पहिल्या दिवशी त्यानं काही केलं नव्हतं, त्याच्यावर तिला विश्वास आलेला होता, जवळचा मित्रच होता. पण मात्र जशी मध्यरात्र झाली तसा तो तरुण या तरुणीला चिटकू लागला आणि त्या तरुणीसोबत त्यानं रात्री 2 वेळा नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्या तरुणीनं त्याला विरोध केला तेव्हा मात्र जेव्हा त्या तरुणीने त्याला विरोध केला तेव्हा मात्र त्यानं तिचं तोंड दाबलं, तिला आरडाओरडा करायला सुद्धा दिला नाही आणि सकाळ झाल्यानंतर तिला एक गोळी दिली आणि ही गोळी खाऊन शांत बस, कोणालाही घडलेला प्रकार सांगू नको असं सुद्धा त्या तरुणीला सांगितलं. मग हा सगळा प्रकार घडल्यानंतर ती तरुणी घाबरलेली होती. कोणाला सांगावं काय सांगावं हे तिला समजत नव्हतं. पण मात्र अखेर काही दिवस निघून गेल्यानंतर त्या तरुणीनं तात्काळ जवळचं बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपी तरुणाविरोधात रीतसर कारवाई सुरू केलेली आहे. ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये
गुन्हेगारीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. जवळचे मित्र मैत्रिणीच हेच एकमेकांसोबत अशा पद्धतीनं करत आहेत. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.